गतीमध्ये परिवर्तन, स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळलेत, गॅपमध्ये चेंडू आहे, शतरक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय परंतु बॉल थांबणार नाही. रुपेश पाटील आपली कला दाखवतोय, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषा ओलांडताना बॉल जातोय 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, फक्त चेंडूला दिशा दिली. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला रुपेशच्या बॅटमधून. स्क्वेअर लेग रिझनमध्ये शतरक्षक नव्हते आणि गॅपमधून चेंडू पाहायला मिळाला. 4 धावा. रनवेमध्ये थोडासा अडथळा अनिकेत म्हात्रे. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, परंतु मागील चेंडूवरती रुपेश म्हात्रेने त्याची कला नजाकत दाखवली. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस पाहिलं तर मिड विकेटला चेंडू हवेत आहे, शतरक्षकाने इथे चुकी केली आहे. झेल होता, अगदी सोपा झेल. आणि इथे जर पाहिलं तर 1 धाव मिळते फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे साहेबांनी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे यांना विनंती करतोय. इथे मात्र मोठा फटका आकाशच्या बॅटमधून, आकाशाला गवस निघालणारा षटकार आलाय, ठोकलाय दर्जेदार षटकार. काय सुंदर फटका होता, जबरदस्त फटका. चेंडूला लॉफ केलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून सुंदर फटका पाहिलाय आणि इथे 6 धावा मिळाल्या. या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आकाशनं कमालीचा स्ट्रोक सजवलाय. शेवटच्या चेंडूवरती चेंडूला लॉफ केलाय, सरळ लांब लचक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरई या संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या बिनबाद 13 धावा. तर नक्कीच या ठिकाणी ॲडव्होकेट प्रथमेशजी म्हात्रे यांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त क्रिकेटपटू देखील आहेत, परंतु ॲडव्होकेट म्हणून ते खूप जास्त प्रसिद्ध आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर नक्कीच हायवे दिव्याचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हायवे दिवा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती मनोज आलेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 13 धावा अनिकेत म्हात्रेने खर्च केल्या. आकाशनं कमालीची बॅटिंग दाखवली, अफलातून फटके सजवले होते. ओव्हर द विकेट आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केलाय, मिड विकेटला चेंडू अडवलाय, शतरक्षक आहे डीप मध्ये आणि फक्त 1च धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं रुपेश पाटीलच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर सिंगल डबल्सवरती भर दिला जातो. जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकला जातो ना, तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून मोठा फटका देखील आलाय. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती. जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण 15 मिनिटांमध्ये सुरुवातीची 3 षटके तुम्हाला इथे संपवायची आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज आकाशसाठी इथे विकेट करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक चुकी करतायत, परंतु शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक अगदी पाहिलं तर पुढे येत आहेत आणि इथे 1च धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. शांत क्रिकेट पाहायला मिळतं. मागील काही सामन्यामध्ये षटकार चौकारांची आतषबाजी या मॅचमध्ये आपण पाहिली, या स्पर्धेमध्ये पाहिली. खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये GCAच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट सातत्यानं सादर केलं गेलं या मैदानावरती. यावेळेस लॉक स्लिप, वाह काय फटका सजवलाय, कमालीचा फटका रुपेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर.
ऍक्शन रिप्ले मध्ये काय कमालीचा स्लॉक स्वीपचा फटका रुपेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक सजवलाय. काय जबरदस्त पॉवर झोकली होती या फटक्यामध्ये आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध जरूर घेतला. यष्टिरक्षक आहे तिथे आणि धावायच्या स्वरूपात पहिली विकेट या ठिकाणी मिळते. फलंदाज रुपेश पाटील बॅक टू द पिव्हिलियन. मागील चेंडूवरती षटकार. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावायच्या स्वरूपात पहिला धक्का जयदुर्गा सुरई या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती सुजित पाटील दाखल होत आहे. रुपेश चांगली बॅटिंग करत होता, परंतु धाव घेण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला. यष्टिरक्षकानं कमालीचं त्या ठिकाणी एफर्ट्स लावलं आणि धावाच्या स्वरूपात रुपेशला बाद केलं. रुपेशनं बाद होण्यापूर्वी एक षटकार आणि एक चौकार देखील आपल्या इनिंगमध्ये दाखवला आणि तब्बल 13 धावा रुपेशच्या बॅटमधून आल्या. म्हणजेच काय चांगली सुरुवात करून दिली रुपेशनं, कारण संघाचा कर्णधार देखील रुपेश आहे आणि कर्णधार पदाला साजेसा खेळ त्याने दाखवला या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज सुजित पाटील, एक जुनं जाणतं नाव आहे सुरई संघासाठी. कित्येक वर्ष त्याने देखील आपल्या संघाची सेवा केली आहे. असा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय आणि त्याच्याकडे देखील प्रचंड क्षमता आहे. मनोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा इथे वेध घेतलाय. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय आणि ते चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि तदनंतर शरीराचा वेध आणि ते एक धाव मिळते सुजितला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा एक गड्याच्या मोबदल्यात जयदुर्गा सुरई या संघाची धावसंख्या आपण पाहतो. या मॅचमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत मनोजनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे या षटकामध्ये. इथे जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते आकाश आणि ते डॉट बॉल आलाय. खराब शॉट होता, कारण तुम्हाला फुटवर्क करणं गरजेचं असतं. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन मोठा स्ट्रोक सजवणं गरजेचं असतं, परंतु तसं काही होत नाही आहे आणि आणखीन एक डॉट बॉल या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांचे ते खेळ संपला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरई या संघाने एक गड्याच्या आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती केल्या त्या 22 धावा. बरोबर 11च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या मेंटेन केली आहे या मॅचमध्ये आणि या 2 षटकांसाठी तब्बल 9 मिनिटे खर्च केलेले आहेत. शिरोबा कोण बी या संघाने, एक नवीन संघ आहे. युवा संघांना संधी या संघामध्ये दिली जाते आणि अगदी जर पाहिलं तर नवीन संघाच्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. बरोबर 11च्या सरासरीने 2 षटकामध्ये 22 धावा या संघानं खर्च केल्यात. एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहता. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये हा महत्त्वाचा सामना तुम्ही पाहताय. जयदुर्गा सुरई विरुद्ध शिरोबा कोण बी या 2 संघामध्ये. व्यासपीठावरती मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स वडगडची अपार मेहनत या स्पर्धेसाठी. खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं या स्पर्धेकडे आणि प्रत्येक गोष्टीवरती खूप चांगल्या पद्धतीनं बारकाईनं लक्ष केंद्रित केलं गेलं आहे आणि अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण GCAच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि चांगले चांगले संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. चला लवकर सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण सुरुवातीच्या 2 षटकासाठी तुम्ही 9 मिनिटे खर्च केलेत आणि येणारं मात्र आता जे षटक आहे ते तुम्हाला 6 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. बॉलर बी फास्ट. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती देवराज आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला सुजित पाटील. ओव्हर द विकेट, आडव्या बॅटने खेचून मारलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 लचक षटकार सुजितच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कमालीचा स्ट्रोक होता, अगदी खेचून मारला होता. काऊ कर्नरच्या डोक्यावरून हा देखना दैदिप्यमान आपण षटकार पाहिला या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा
इथे देखील सलगचा दुसरा उडवलाय. व्हॉट अ शॉट. काय ताकद झोकली या फटक्यामध्ये. अस्मानी सुलतानी हा अजून एक दर्जेदार टोला सुजितच्या बॅटमधून. खराब गोलंदाजी देवराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत सुजितच्या बॅटमधून. दोन्ही एकाच दिशेने षटकार आपण पाहिलेत, परंतु इथे चांगली गोलंदाजी देवराजला कराव्या लागतील, कारण एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा सुजित पाटीलनं घेतलाय. एक अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि वेगळ्याच धाटणीचा फलंदाज आहे आणि खूप चांगली बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सलगचे 2 षटकार सुजितच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. कमालीची बॅटिंग सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 11च्या सरासरीने बरोबर 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या, परंतु या ओव्हरमध्ये सलगचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर होणारा सामना एकविरा हायवे देवी विरुद्ध गावदेवी वेहेळे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा देवराज. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुजितच्या अगेन्स्ट लोअर फुलटा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. खूप चांगल्या पद्धतीने बॅकलिपचा वापर केला. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग खराब आहे. धावबाची संधी आहे आणि ते चुकीच्या एंडला चेंडूची फेकी आणि बघता बघता इथे फलंदाज बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. परंतु पंच या ठिकाणी पहिल्या धावेसाठी जिथे अगदी अपील केली होती ना, तिथे पाहणी करतील आणि तिथे जर फलंदाज बाद नसला तर दुसऱ्या धावेसाठी जिथे फलंदाजाला बाद केलंय तिथे देखील पाहणी केली जातील. तर तिसरे पंच आपण पाहणी करायचंय. तर इथे फलंदाज आकाश बाद होतोय, कारण एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धाव घेत असताना त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. आकाश बाद झालेत. एक धाव पूर्ण आणि आकाश इथे बाद होत आहे धावाच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. आकाशनं चांगली बॅटिंग केली होती. आकाशाला गवसणी घालणारे फटके त्यांनी दाखवले या मॅचमध्ये, परंतु सुजित पाटील भरपूर आक्रमक झालेत. सलगचे 2 षटकार आणि इथे जर पाहिलं तर धावाच्या स्वरूपात आकाश बाद झालेत. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल चिरोबा बी कोण या टीमला. एक नवीन संघ आहे. युवा संघांना मात्र स्थान दिलं या संघामध्ये आणि आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली कामगिरी या संघाने केली होती. फक्त 22 धावा खर्च केल्या होत्या. देवराजच्या या षटकामध्ये धावा खोऱ्याने आलेत, कारण सुजित पाटील एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येत आहेत. नवीन फलंदाज पियुष हा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती देवराज. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस हा ट्रॅकर परंतु चेंडूला हुक केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषा ओलांडत असताना चेंडूला पाठवलाय साधावासाठी. षटकार. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त हुकचा शॉट आपण पाहतोय फलंदाज सुजितच्या बॅटमधून. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती.
यावेळेस देखील खेचून मारलाय मिड विकेटला. अजून एक दर्जेदार फटका. वॉट अ बॅटिंग बाय सुजित. कमालीची फलंदाजी करतोय. इथे आणखीन एक षटकार. फलकावरती सुरई एक्सप्रेस सुजित पाटील काय कमालीची बॅटिंग करतोय. अफलातून फटके सजवलेत. अजून एक सलगचा तिसरा. वॉट बॅटिंग. इथे देखील हा ट्रॅकर होता. चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क सिक्सर. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 31 धावा देवराजनं या षटकामध्ये खर्च केल्यात. धावसंख्या झाली आहे ती 53 या आकड्यावरती. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती सुजित पाटील मैदानीवरती आला आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने आपण षटकार पाहतोय. तब्बल 31 धावा मागील षटकामध्ये देवराजच्या अगेन्स्ट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी. इथून मात्र कमबॅक करावा लागेल चेरोपा बी कोण या संघाला या मॅचमध्ये. कारण अगदी जर पाहिलं ना तर गोलंदाजी चांगली होणं फार गरजेचं आहे. एका बाजूला सुजित खोऱ्याने धावा घेतोय. अगदी जर पाहिलं तर अक्षरशः तो बरसलाय. षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून सातत्यानं आलेत या मॅचमध्ये. आज आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांनी दाखवलाय. सुरई एक्सप्रेस या नावाने मला का ओळखलं जातं, परंतु गोलंदाजीमध्ये जितका तो प्रभावशाली आहे ना तितकाच तो फलंदाजीमध्ये देखील प्रभावशाली आहे. हे आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती. पियुष साडी यावेळेस पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जास्त शफल झाले होते. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला स्क्वेअर लेग रिजनमध्ये, परंतु वेगवान चेंडू होता प्रणयचा आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतो. अशाच प्रकारे गोलंदाजी या षटकामध्ये प्रणयला करावे लागेल. कारण या मॅचची गाडी 6व्याच गेअरवरती आहे. त्यामुळे या गाडीला ब्रेक लावण्यासाठी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल प्रणयला. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलाय. प्रणय पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने केले. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण. सुजित मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण मागील षटकामध्ये त्यांनी तब्बल 31 धावा घेतल्यात. त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. जबरदस्त फलंदाजी. खऱ्या अर्थानं आजचा दिवस जर पाहिलं ना तर फलंदाजांनी गाजवलाय. कारण याच मैदानावरती फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये सातत्यानं चांगली कामगिरी केली. प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजाचा स्तर चांगला राहिला. परंतु गोलंदाजी तुमच्याकडे चांगली असेल ना तर तुम्ही गोलंदाजी करत असताना देखील स्वतःला सिद्ध करू शकता. हे देखील आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करता आलेला नाही. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगलं शतरक्षण. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न चेंडूची फेकी मात्र खराब राहिली आणि ते 2 धावा. तिसरीचा प्रयत्न सुजित इथे करेल का? यस, तिसरीचा देखील प्रयत्न आणि इथे चौथीचा देखील प्रयत्न केला जाईल का? आणि इथे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 3च धावा मिळतील या चेंडूवरती. या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 57 या आकड्यावरती. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 57 धावा. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रुपेश लवकर बाद झाला. 6 चेंडूमध्ये 13 धावा त्याने केल्या. तदनंतर आकाशच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 8 धावा. परंतु सुजितच्या बॅटमधून काय धावा आल्यात. अफलातून त्याने बॅटिंग केली. तब्बल 35 धावांवरती तो खेळतोय या मॅचमध्ये. सुरेख फलंदाजी त्याने केली आहे. प्रणय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पियुष साडी. पियुषच्या बॅटमधून वॉट अ शॉट. सुरेख फटका. बॉल जातो मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार चेंडूला लॉफ केलाय सीमारेषेच्या बाहेर. धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 61 या आकड्यावरती. प्रणयच्या विरोधात दर्जेदार फटका पियुषच्या बॅटमधून. यावेळेस शरीराचा वेध घेतलाय. फ्लाइंग स्लीपचा शतरक्षक पुढे येतोय आणि अगदी जर पाहिलं तर 1 धाव या चेंडूवरती. कारण चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर मात्र शरीराचा वेध घेतला. 1 धाव मिळाली फलंदाज पियुषला.
या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती. खूप चांगलं टार्गेट आतापर्यंत सेट केलंय. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये आणि सुजितनं धुवाधार बॅटिंग केली आहे. अक्षरशः तो बरसलाय अफलातून बॅटिंग. कारण अगदी पहिला तर क्रमांक 3ऱ्यावरती तो बॅटिंग करण्यासाठी आला होता आणि सातत्याने मोठे फटके त्याच्या बॅटमधून षटकारांची भाषा त्याला समजली या मॅचमध्ये. काय फटके सजवलेत, दर्जेदार खेळ. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल जातो इनटू द गॅप. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट सेट केले या मॅचमध्ये. आणि अगदी जर पाहिलं तर यानंतर होणारा सामना एकविरा हायवे दिवे विरुद्ध गावदेवी वेहेले या 2 संघामध्ये. त्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र विशालजी पाटील सर असतील आणि टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. भारतदादा पाटील दादांना मी विनंती करतो की आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. दादांच्या शुभहस्ते आपण करणार आहोत टॉस. असा दिवसामधला पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम वेहळे त्यांच्या विपक्षामध्ये हायवे दिवे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हेड अथवा टेल अशी मागणी करायची आहे. कॉल कोणाचा असेल? दिवे टीमचा कॉल. हेड अशी मागणी आणि इट इज हेड म्हणजे टॉस हायवे दिवे टीमने जिंकला. दादांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं. आर्यन टॉस जिंकला, मॅच 4 ओव्हरची निर्णय का? आम्ही फिल्डिंग करू कारण आमच्या टीममध्ये चांगले ओपनर्स आहेत, मिडल ऑर्डर बॅट्समन आहेत, चेस करणारे बॅट्समन आहेत आणि चांगले फिनिशर आहेत. आम्हाला चेस करायला खूप आवडेल. आम्ही फिल्डिंग करू. आणि मला वाटतं ऑलरेडी प्रिपरेशन करून आला होता की एवढं सगळं बोलायचं आहे. तरी एक शेवटचा प्रश्न विचारेन की या स्पर्धेविषयी तुझं मत, कारण आपली GCS सलग नाही पहिली स्पर्धा आहे, वडगरच्या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंड देखील खूप चांगला आहे आणि आय थिंक पिच देखील नवीन बनवली आहे. खेळायला खूप आवडेल. बेस्ट ऑफ लक टीम हायवे दिवे. बॉबी आमच्या समेत आहेत. बॉबी जर टॉस तू जिंकला असता निर्णय काय असतो तुझा? क्षेत्ररक्षण केला असता. आता बॅटिंग करावी लागेल आणि 4 ओव्हर मे बी तू कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कारण आजचा दिवस 82 देखील बनल्या, 73 देखील बनल्या, बट तुझ्या परीने की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतो तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो. 50 to 55. शेवटचा प्रश्न आज विचारेन की नवीन सीझनला आता सुरुवात झाली. लास्ट सीझनमध्ये जो तुमचा स्कॉड खेळला, जी प्लेइंग 11 राहिली, त्यामध्ये यावर्षी कोणते नवीन खेळाडू आहेत की तो स्कॉड? नाही, तो स्कॉड आहे. बेस्ट ऑफ लक टीम वेळ. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला हायवे दिवे टीमने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि आज आर्यन देखील प्रिपरेशन करून आला होता. मोस्ट ऑफ कॅप्टन एका वाक्यात उत्तरे देतात, बट हा थोडक्यात उत्तर मिळालं आज आम्हाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हेमंत कराळे आणि त्यांचा समवेत नमित पाटील ही जोडी. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा चिरुबा कोण संघाने ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळायला सुरुवात केली ना, मला अजून देखील आठवतं GCA चॅम्पियन्स ट्रॉफी जेव्हा प्रथमतः झाली होती, टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये जेव्हा झाली होती, अगदी 2 वर्ष अगोदरची ती गोष्ट. या टीमची सुरुवात अजून देखील मला आठवतं की भावाले टीमला त्यांनी त्यांच्या पहिल्या स्पर्धेमध्येच पराभूत केलं होतं. कारण ही एक यंग टॅलेंटेड टीम आहे ज्याच्याकडे भरपूर चांगले चांगले युवा खेळाडू आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये या टीमने खऱ्या अर्थाने भरपूर चांगली प्रोग्रेस देखील केलेली आहे. आणि या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर कुठे ना कुठे गेम चेंज कुठे झाली. जे 30रं षटक देवराजचं आलं,
पगले षटक आकाश पाटील गोलंदाजी मार्क वरती. नमित पाटील आणि त्यांचा समवेत हेमंत कराळ ही जोडी मैदानाच्या हातामध्ये टार्गेट जे सेट केले या मॅच मध्ये 68 पहिल्या सत्रामध्ये बनवलं गेलं आणि 69चं टार्गेट. नेक्स्ट मॅच मध्ये सिद्धेश पाटील देखील इन ऍक्शन मध्ये दिसतील. आणखीन एक धडाकेबाज फलंदाज हवी दिवे टीमचा. सामन्याला सुरुवात आणि बघा वेळ देखील सुरू झालेली कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायचे. 4:27 मिनिटांमध्ये हा पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय. दिशा खराब आहे. लीव केलाय नमितनं. व्हाईट बॉलने या अतिरिक्त रन दरम्यान या सेकंड इनिंगला सुरुवात. सिद्धेश पाटील देखील पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये दिसेल. मागील वर्ष आपण मागील सीझन मध्ये आपण पाहिलं होतं. पुल करायचं होतं मग स्टॅमिंग टॉप एज लागल्या हवेमध्ये. विकेट किपर पोहोचतात निशांत पाटील. कॅच पकडली जाईल. पहिली सफलता. नमित पाटील बाद झाले 0 वरती. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश क्रमांक 3 वरती येतात. बघा नमित पाटील त्यानंतर हेमंत कराळ आणि त्यानंतर मंगेश हे 3 प्रमुख फलंदाज या संघाचे आहेत. बट सध्या सगळीला नमित पाटीलला जास्त काही करता आलेलं नाहीये या सामन्यामध्ये. आता त्यानंतर जर कोणावरती जास्त विश्वास जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये टीम कोणगावसाठी तर ही ती जोडी आहे. या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे टीम चिरुबा स्पोर्ट्स कोन्स. आकाश पाटीलला पहिली सफलता मिळाली. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका. ओढ शॉट. बॅट आणि बॉलचा जसा कॉन्टॅक्ट आला बॉलला थेट पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे सिक्सर. षटकार दरम्यान इथे आला. लीडिंग एज हव्यामध्ये सुबता. आता गोलंदाज आकाश पोहोचतोय आणि कॅच देखील पकडली जाईल आणि खऱ्या अर्थाने पकडलं गेलं. षटकार जसा आला आता असं वाटलं होतं की आता इथे आक्रमणाला सुरुवात होईल. बट त्यानंतर पुढील चेंडूवरती कमबॅक. बघा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जो मंगेशने केला तोच माग ठरला की का. आणखीन एक महत्वपूर्ण सफलता. आकाश पाटील आणि टीम सुराईसाठी बाद झाला बॅटर मंगेश. सफलता. आणखीन एक दुसरा धक्का लागला. बॅटर आता बास झाले मंगेश. नवीन फलंदाज होता महेश नाईक. ओव्हर द विकेट. हा शॉर्ट पिच होता आणि सोडून दिला. अंपायरने देखील हे देखील सांगितलं की 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आला. म्हणजे ओव्हर मधला एक बाउन्सर देखील कंप्लीट आणि लाईन खराब होती त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. अतिरिक्त रन धाव फलक आता पुढे जातो. 8 वरती बघा आम्ही टायमर सेट केला होता. तब्बल 4:27 मिनिटांनी सुरुवात झाली होती. 3 मिनिटं झालेली आहेत. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. नेक्स्ट बॉल. महेश नाईक स्ट्रायकिंग एंडवरती होते आणि महेशने देखील तोच प्रयत्न केला की ऑन साईडला खेळायचं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की बॅटच्या आतली कडा लागली होती आणि बॉल अगदी बॉडीवरती देखील आदळला. एक सिंगल मिळेल. धावफळकी एका धावाच्या मदतीने स्कोर आता पुढे जातो 9 वरती. हेमंत स्ट्रायकिंग एंडवरती बॅकफूट वरती जाऊन अपिश खेळलेत. मिसकम्युनिकेशन. रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट.
तर अंपायरची मागणी केली गेली आहे, बट सॉफ्ट सिग्नल आउटचा आला, चेक केलं जाईल. बट विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की हेमंतकडे पाहत होते की नाही बॅटर, कारण हेमंतने तर अगदी पहिल्यापासून नकारलंच होतं की रन घ्यायचीच नाही आहे. बट महेश प्रयत्न जरूर केला आणि आता हा रिस्की कॉल, आणि त्यामध्ये आता रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल की नाही, कारण सॉफ्ट सिग्नल तर आउट असं आलेलं आहे. आणि निर्णय आलेला आहे, बॅटर आउट. आणखीन एक धक्का, भरपूर चांगला खऱ्या अर्थाने कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळाला. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन्स आहेत, त्यांचं मी आवर्जून कौतुक करेन. बाद झालेत बॅटर महेश नाईक आणि नवीन फलंदाज आता क्रमांक 5 वरती. शफल झाला हेमंत आणि इम्प्रोव्हायझेशन, आणि चांगलं इम्प्रोव्हायझेशन, कारण खाली क्षेत्र लॉंग लेगला कोणताही फिल्डर नव्हता, त्याचा फायदा इथनं घेतला हेमंत कराळे आणि त्याचा बॅटमधनं हा चौकार. खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जे आहे 13 धावा धावफलकावरती, आणि अजून देखील जर आपण पाहिलं तर खेळ इथनं शिल्लक आहे येणारा 3 षटकांचा, आणि हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे 56 धावांची. चला टीम सुरई थोडी घाई करा, कारण बघा 6 मिनिटं झाली फर्स्ट ओव्हरसाठी. सेकंड ओव्हर गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप. चला थोडी घाई करा, आता 7 मिनिटं झाली. टीम सुरई प्रदीप आलेत सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती अजित असेल. अजित आणि हेमंत कराळे ही जोडी मैदानाच्या हातामध्ये आहे. अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाही आहे, कारण या क्रीडांगणावरती रन्स बनतात. आणि बघा जर आपण पाहिलं हेमंत मैदानाच्या हातामध्ये आहे, आणि खऱ्या अर्थाने जेव्हा हेमंत स्ट्रायकिंग एंडवरती जाईल त्या एंडने जर आपण पाहिले तर हवेचा प्रवाह देखील त्याच एंडला आहे. हा बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं आणि स्ट्राईक रोटेट झाली, ही चांगली गोष्ट मी तर म्हणेन. कारण सध्या घडीला कोणगाव संघ देखील हाच विचार करत असेल की या क्षणाला जास्तीत जास्त स्ट्राईक हेमंत कराळेकडे असणं गरजेचं आहे. कारण जर या परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये कमबॅक जर कोणी करून देऊ शकतो कोणगाव टीमला तर तो हेमंत आहे, आणि त्याचं जास्तीत जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती थांबणं आवश्यक. पहिलं सत्र देवराज मान्सून क्रिकेट चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती मला आठवतं, बट टेनिस बॉल क्रिकेटला आता थोडी खराब सुरुवात. हरकत नाही आहे, पहिली स्पर्धा आपल्या असोसिएशनची, अजून देखील भरपूर साऱ्या स्पर्धा येणार आहेत. नक्कीच तसा देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण करूया. एक तो देखील जर एक पाहिलं गेलं तर यंग टॅलेंटेड बॉलर आहे, त्याच्याकडे देखील कौशल्य चांगलं आहे, पण थोडी मेहनत आणखीन करावी लागेल. ओव्हर द विकेट प्रदीप. अपीश खेळला हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला धावतो पाठमरून वळत असताना फिल्डर. असं वाटलं होतं की झेल होऊ शकतो की काय, प्रयत्न चांगले राखले, बट एक हाफ चान्स गमावला असंच आपण म्हणूया. 2 धावा इन बिटवीन पूर्ण केल्या जातील. धावफलक या 2 धावेच्या मदतीने टोटल आता पुढे जाऊन पोहोचला 16 वरती, 16 ऑन द बोर्ड. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. पर ओव्हर जर आपण विचार केला तर ऑलमोस्ट 20 धावा पर ओव्हर आता बनवायचा आहेत, कारण आस्किंग रेट तितका पुढे निघून गेला. आता प्रत्येकी षटकामध्ये जर 20 धावा बनवायच्या झाल्या तर किमान 3 मोठे फटके तरी तुम्हाला त्या ओव्हरमध्ये हवे आहेत, आणि त्यासाठी आता दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं आवश्यक आहे. पण हेमंत मैदानाच्या हातामध्ये आहे आणि ती जिम्मेदारी त्याच्या खांद्यांवरती जास्त आहे, कारण या अगोदर देखील आपण गेल्या 2 हंगामामध्ये पाहिलं हेमंतने हे कार्य केलं भरपूर वेळा. ओव्हर द विकेट. हा बॉल सोडून दिला
आणि जर आपण पाहिलं दिशा खराब, व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान इथे केला जातोय. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आमच्या ऑफिशियल अंपायर सध्या सगळीला प्रमुख अंपायरच्या भूमिकेमध्ये निखिलजी बजायकर सर पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे स्क्वेअर अंपायर राजेंद्रजी पाटील सर आणि आमचे तिसरे पंच संदीपजी पाटील सर आणि सध्या सगळीला लॉंग ऑनला रुपेश पाटील छोटू फिल्डिंग करतात. खेचून मारला, ऑन साइडला पुल केला, जबरदस्त फटका, कनेक्शन भरपूर चांगलं, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार दरम्यान येतो बॅटर हेमंत कराळे असा बॅटमधनं, जे मी म्हटलंच होतं की या मॅच मध्ये जर कोणगाव टीमला कोणी कमबॅक करून देऊ शकतोय तर तो हेमंत आहे आणि त्याचा बॅटमधनं हा षटकार आला. आणि विनंती असेल की वेहले टीम जेव्हा तुमची मॅच असेल तेव्हा तुम्ही डेफिनेटली चांगला खेळ कराल ही अपेक्षा आम्ही ठेवतो आणि तेव्हा तो खेळ तुम्ही करा. सिक्सर आला हेमंतचा बॅटमधनं. नेक्स्ट बॉल फुल लेन टाकला, फ्लिक केला हवेमध्ये, फिल्डर पोहोचतात. वॉड कॅच पियुष पाटील होते, अप्रतिम झेल पकडला. आता हेमंत सोबत असंच वाटतं की ज्या उरलेल्या आशा अपेक्षा होत्या कोणगाव टीमच्या त्या देखील आता डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत. मोठा धक्का, बाद झाला बॅटर हेमंत कराळे. रुपेश पाटील देखील थोडे खुश दिसतात कारण जी विकेट त्यांच्या संघाला हवी होती ती विकेट फायनली मिळालेली आहे. रुपेश पाटील यांची गोलंदाजी देखील आम्हाला पाहायला भरपूर आवडते, पण ती फक्त SPL मध्ये पाहायला मिळते, ग्रामीण मध्ये आतापर्यंत नाही. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती. नेक्स्ट बॉल अनिकेतचा हा फटका जबरदस्त, हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय बॅटर अनिकेतचा बॅटमध्ये आणि षटकारासोबत धाव फळक आता पुढे गेला. स्कोर का ठीक जाऊन पोहोचला या 6 धावांच्या मदतीनं. आता 29. षटकार येतो अनिकेतचा बॅटमधनं. अजून देखील काही बाकी आहे का हा प्रश्न नक्कीच पडला. फुल लेन टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल ठीक आमच्या व्यासपीठामध्ये. जबरदस्त फटका, षटकार. इथे झालेला आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक ठीक जाऊन पोहोचलाय 35. आणि 12 चेंडूंवरती 34 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर समीकरण आता इन कंट्रोल आहे या 2 फटक्यांनंतर. कदाचित हेमंत मैदानाच्या आतमध्ये असता तर आणखी फार मोठा इम्पॅक्ट पडू शकला असता, पण अनिकेतने काय कमबॅक इथे करून दिला. सध्या सगळीला आता 12 मध्ये आवश्यकता आहे 34 धावांची. इथे शुभ आगमन या सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांची अपार मेहनत आपण पाकली, सर्वांचे लाडके गुंडूभाई. बारा मध्ये 34. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती बघा. टीम सुरई 12 मिनिटं खर्च झालेली आहेत विदिन 3 मिनिट्स.
तुम्हाला हे षटक टाकायचं आहे, अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. टायमर सेट आहे, सो प्लीज फास्ट खेळा. संदीप पाटील या तिसऱ्या षटकामध्ये बघा, मी अगोदरच सांगितलं 3 मिनिटं बाकी आहेत, त्यानंतर किती वेळ खर्च करायचा ते तुमच्या हातामध्ये आहे. कारण 3चे 4 जरी झाले तरी तुम्हाला अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. कारण जेव्हा विकेट जाते, जेव्हा सिक्सर जातो, तेव्हा टायमर थांबवला जातो. त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय. संदीपचा पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळलेत बॅटर. एक सिंगल रन दरम्यान इथं मिळेल आणि सध्या सगळीला अनिकेतचं स्ट्रायकिंग एंडवरती थांबणं का गरजेचं, कारण जे मी सांगितलं होतं हेमंत जेव्हा बॅटिंगसाठी होतं की हवेचा प्रवाह देखील त्या दिशेने आहे आणि ताकद आहे बॅटर अनिकेतमध्ये. आणि मागील जे 2 फटके आपण त्याचे पाकले, पॉवरफुल स्ट्रोक्स होते. 2 षटकार आतापर्यंत अनिकेतच्या बॅटमधनं आलेत आणि अनिकेतच्या त्या 2 फटक्यांनी ना पुन्हा एकदा विश्वास जागृत केला की इथनं देखील लढाई होऊ शकते, इथनं देखील आपण हा सामना जिंकू शकतो. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये आवश्यकता आहे 33 धावांची. इधर 5 चेंडू, 5 मध्ये कमीत कमी 3 मोठे फटके हवे आहेत चिरोबा स्पोर्ट्स कोण टीमला. 11-33 फुल लेन टाकला, निर्धाव येतोय. 10 मध्ये आता 33 धावांची आवश्यकता. 10-33 समीकरण बाकी आहे. चेज अजून देखील होऊ शकतोय. टार्गेट अजून देखील जर आपण पाहिलं तर रीचच्या बाहेर गेलेलं नाही आहे. पॉसिबल आहे, चेज होऊ शकतं, पण त्यासाठी मोठे फटके सातत्याने येणं ही गोष्ट महत्त्वाची असेल कोण टीमसाठी. नेक्स्ट बॉल पुल केलाय, हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात पियुष आणि कॅच पकडली जाईल. बघा 2 फटक्यांनंतर असं वाटलं होतं की इथे देखील अनिकेत काही करेल का, पण त्यानंतर इथे थांबवलं अनिकेतला आणि डगआउटची दिशा दाखवली आहे संदीपने. धक्का तर लागला हा चौथा. सफलता आणखीन एक आणि आता नवीन फलंदाज मैदानात मध्ये प्रणय दाखल होतो. संदीपला विकेट मिळाली. 9 चेंडू आणि 9 मध्ये आता 33 धावांची आवश्यकता. नऊ 33 समीकरण बघा सर, या येत्या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके येत आहेत. लास्ट ओव्हरमध्ये जर आपण अपेक्षा केली 25 किंवा त्याच्यापेक्षा कमी राहिला तर अजून देखील सामना संपला नाहीये. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला प्रणय मैदानाच्या आतमध्ये, प्रणयचा बॅटमधनं बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आता समीकरण 8 चेंडू 27 धावांची आवश्यकता. कुठे ना कुठे संदीप पाटीलने या गोष्टीचा देखील विचार करायला हवा की या परिस्थितीत मग अगदी यंग प्लेअर बॅटिंग करतात, थोडा अनुभव असा वापर. आणखीन एक फटका, बट हा हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतात पियुष आणि कॅच देखील पकडली जाईल आणि तिसरी झेल पकडतो पियुष. धक्का आणखीन एक आणि बॅटर आता बाद झाले प्रणय. म्हणजे आता समीकरण या सामन्यामध्ये जे उरलं येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सात मध्ये आता 27. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एका व्यक्तिमत्वाची उपस्थिती अजून देखील आपल्याला लाभलेली नाही आहे. आपले प्रमोद दादा, त्यांची उपस्थिती मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे सुपुत्र अगदी पहिला चेंडूपासून तर आता दुसऱ्या दिवसाचा शेवटचा चेंडू देखील थोड्या वेळात पडेल तोपर्यंत ते आहेत आणि फार मेहनत त्यांची देखील राहिली. ब्लॅक डायमंड ऑफ वडगर आणि वडगर टीमचा नवीन हत्यार ईशांत. सात मध्ये आता 27.
चला सुजित पाटील घाई करा. आणि बघा आता हे देखील निश्चित झालेलं आहे की लास्ट ओव्हरमध्ये सुरई टीमला एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न हा देखील निर्धाव येतो. म्हणजे येणारे 6 चेंडू 27 धाब्यांची आवश्यकता आणि एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवायचा आहे टीम सुरई. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवा. 6-27 समीकरण शिल्लक आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे त्यांचा विपक्षामध्ये गावदेवी वेहळे आणि टॉस जिंकला होता तिथे हायवे दिवे टीमने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि प्रथमतः आपल्याला बॅटिंग पुढील सामन्यामध्ये वेहळे टीम करताना दिसेल. आणखीन एक चांगली लढत अच्छा या इव्हिनिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर गोलंदाजी मार्कवरती निशांत पाटील आपल्याला तयार होताना दिसला. 6 चेंडू 27 धाब्यांचं समीकरण शिल्लक. चला थोडी घाई करा टीम सुरई. आणि सुरईच्या संघामध्ये आणखी एक नवीन भरती आम्हाला दिसत आहे. शॉर्ट थर्डमॅनला यादू उभा दिसतं. आणि थोड्या दिवसामध्ये सिद्धार्थची भरती देखील दिसेल. 6 मध्ये 27 राऊंड द विकेट निशांत. पहिलाच बॉल बॅटचे कडा. विकेट मिळू शकली असती पण सुजित पाटील जर पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून ही मिस्टेक कॅच पकडायला हवी होती. एक सिंगल पूर्ण 5 मध्ये आता 26 धाब्यांची आवश्यकता. बट जर आपण चिरुबा स्पोर्ट्स कोणगाव टीमच्या बाजूने विचार केला कदाचित जर विकेट्स हातामध्ये ठेवले असते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. कारण बघा रन्स बनलेले आहेत योग्य बट बॅटर्स जिथे हेमंतला थांबायचं होतं मंगेशला थांबायचं होतं. हा हुकचा फटका आणि दरम्यान हा बॉल गेला. अजून देखील अंपायर सिग्नल आलेला नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 4 चेंडू आता 20 धाब्यांची आवश्यकता. चला थोडी घाई करा. 4 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. अजून देखील बघा कॅल्क्युलेशन नुसार तर सामना संपलेला नाहीये. अजून देखील पॉसिबल आहे. पण जी गोष्ट मी सांगत होतो जी चर्चा मी करत होतो की कदाचित एखाद्या फलंदाजाने जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असती मैदानाच्या द्वारे टिकले असते. त्यामध्ये नमित असतील हेमंत असतील मंगेश असतील. कारण या तिन्ही फलंदाजांवरती भरपूर काही निर्भर होतं. इथे एखाद्या फलंदाजाला जिम्मेदारी घ्यायची होती बट ते तसं काही पाहायला मिळालं नाही आपल्याला या सेकंड इनिंगमध्ये. फुल लेन टाकला बट स्ट्रेट बॅटने हा जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर केलं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार म्हणजे आता येणारे 3 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. सामना अजून देखील बाकी आहे कारण बघा एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागला. त्याचा बेनिफिट मागील चेंडूवरती मिळाला. 4 धाबा आल्यात म्हणजे आता 3 मध्ये 16. अजून देखील प्रयत्न मैदानाच्या हातामध्ये गणेश देखील सुरू आहेत. 3-16चं समीकरण. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट निशांत. पूल खेळला हवेमध्ये बट मिस टायमिंग. फिल्डर पोहोचतायत रुपेश पाटील. कॅच पकडली जाईल म्हणजे आता 2 मध्ये 16 धाब्यांची आवश्यकता. आणि आता आपण असं म्हणूया की या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी. चल न्यू बॅटर इमिजिएटली मैदानाच्या हातामध्ये पाठवा. नवीन फलंदाज लवकर पाठवा. दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 मध्ये आता 16 धाब्यांची आवश्यकता इथे असेल. 2 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. बघा अगदी कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर पॉसिबल नाहीच. पूल करायचं होतं तर पण हा येतोय निर्धाव चेंडू आणि फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी. आणि हा सामना जसा समाप्त होईल टीम हायवे दिवे त्वरित फिल्डिंग सेट करा कारण अजून देखील 2 सामने आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवायचे आहेत. लास्ट मॅच कदाचित 3 ओव्हरची देखील आपण खेळवू शकतो बट ती खेळवायचीच. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना दरम्यान इथे मैदानाच्या मध्ये जिंकलेला आहे
जयदुर्गा सुरई टीमने कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सुरई, हार्ड लक टीम. शिरोबा कोण प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला ज्याने इंडिव्हिज्युअली रन्स बनवल्या 39, तेच सुजित पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर. सर टीम हायवे देवे आपण फिल्डिंग सेट करा. टीम सुरई आपण ग्राउंड लवकर खाली करा कारण अजून देखील 2 सामने बाकी आहेत. आणि त्याचप्रमाणे टीम वेहळे आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं. चला सुजित पाटील आपण या. 39 धावा सुजितने बनवला. विशाल दादांच्या शुभेच्छा आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. सुजित पाटील आपण पुढे यायचं आहे. पुढील सामन्याला देखील सुरुवात होईल. सलामीची जोडी पाठवा टीम वेहळे. चला सलामीची जोडी पाठवा आणि खेळाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया निशांतजी पाटील यांचा. धन्यवाद. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि मागील मॅचमध्ये चेरोबा कोण बी हा संघ पराभूत झालेला आहे आणि त्यांच्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण आयोजकांची संपर्क साधायचा आहे. आयोजकांना नम्र विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सोय आपण करायची आहे. तर सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना. एकविरा हायवे देवी विरुद्ध गावदेवी वेहेळे या 2 संघामध्ये. टॉस जिंकला होता एकविरा हायवे देवी या संघाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. आणि गावदेवी वेहेळे या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं या मॅचमध्ये. बॅटर बी फास्ट, लगेच मैदानामध्ये जायचं आहे. गावदेवी वेहेळे या संघाचे दोन्ही फलंदाज. आणि पंचाने विनंती आहे आपण सामन्याला थोडीच सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आणखीन एक सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचा आहे. कारण विंटर सीझन सुरू आहे आणि विंटर सीझनमध्ये अगदी जर पाहिलं तर दिवस थोडा लहान असतो आणि त्यामुळे जर पाहिलं तर दिवस छोटा असतो आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅटर बी फास्ट, लवकर या मैदानावरती. आणि पंचाने विनंती आहे आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. एक चांगला सामना जरूर पाहायला मिळेल कारण एकविरा हायवे दिवे भिवंडी परिसरातील एक मोठं नाव आहे. मागील काही वर्षामध्ये या संघाची नक्कीच एक चांगल्या खेळामुळे एक मोठी ओळख निर्माण झालेली आहेत. आणि भिवंडी क्रिकेटला या गावाने देखील मोठे फलंदाज दिलेले आहेत आणि त्यांचा डंका काही वर्ष जर पाहिलं तर भिवंडी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानावरती गावदेवी वेहेळे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत आणि अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर 30 यार्ड षटकामध्ये ॲड करावं लागेल कारण GCHच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा खेळवतोय. त्यामुळे त्या नियमाची अंमलबजावणी तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावीच लागेल. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. केतन आणि एका बाजूला विजेंद्र पाटील. केतन मुकादम स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विजेंद्र पाटील. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 नंदू पाटील. तर नक्कीच हायवे दिवे
या ग्रामपंचायतचे ते विद्यमान उपसरपंच आहेत, परंतु क्रिकेटवर खूप जास्त प्रेम आहे असे नंदू पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक पहिलं ते हाताळत आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला केतन मुकादम. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक त्या ठिकाणी अजय त्या ठिकाणी चुकी करतोय, अजय भोईर, आणि ते एक धाव मिळते या चेंडूवरती. 4:57 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय. सुरुवातीची 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. चांगला चेंडू होता. पहिला चेंडू टाकत असताना केतन मुकादमला प्रश्न विचारलाय नंदू पाटीलनं. कमालीचा चेंडू होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नंदू पाटील राईट अप ओव्हर द विकेट. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे आणि आज षटक क्रमांक पहिला हाताळतोय एकविरा हायवे दिवे या संघासाठी. स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, पंच समत नाही आहेत. विजेंद्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडले होते. चांगला चेंडू आहे. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवरती नंदू पाटीलनं अधिराज्य गाजवलाय. चांगली गोलंदाजी करतायत, वेगाचा पुरेपूर वापर केला. इथे पाहिला तर अगदी पहिला चेंडू फेस करत असताना विजेंद्र पाटीलनं स्विचिटचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, अयशस्वी ठरले. असं वाटलं होतं की अडचणीमध्ये सापडतात की काय विजेंद्र पाटील, परंतु कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळाली गावदेवी वेहेले या टीमला. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. केतनच्या विरोधात इथे जर पाहिला तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेत, क्षेत्ररक्षक पोहोचते, रिले पद्धतीने फिल्डिंग करण्याची इथे प्रयत्न केला आहे, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा देखणा दैदिप्यमान स्ट्रोक केतन मुकादमच्या बॅटमधून आलाय. अगदी गॅपमध्ये खेळले होते. क्षेत्ररक्षकाने छान प्रयत्न केला, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि इथे 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. नंदू पाटील केतनच्या विरोधात खोलवर टप्प्याला चेंडू आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आर्यन आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. परफेक्ट यॉर्कर होता, परंतु केतननं खूप छान पद्धतीनं हा फटका एक्झिक्यूट केलाय मिड ऑफला आणि आर्यनचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. फक्त एकच धाव. चांगलं क्रिकेट. दोन्ही संघ चांगल्या दर्जाचे आहेत, त्यामुळे हा सामना देखील रंगेल. क्रीडा रसिकांना जरूर आवडेल. अशा प्रकारचा खेळ या संघाने सातत्यानं केलेला आहे.